श्री गणेश पुराण गणेश चतुर्थी व्रत महात्म्य कथा अध्याय 52 ते 56। श्री गणेशाय नमः। हिमालय पार्वतींना गणेश भक्तीच्या कथा सांगू लागले। ते म्हणाले, पूर्वी कर्दम नामक एक चक्रवर्ती राजा होऊन गेला। राजा कर्दम खूपच महापराक्रमी, सर्व उत्तम गुणांनी युक्त व धर्मशील होता। एके दिवशी महर्षी भृगू त्यांना भेटायला गेले होते। तेव्हा कर्दम राजाने त्यांचे आदरयुक्त स्वागत केले आणि त्यांना उत्तम अशा आसनावर बसवून त्यांची पूजा केली। मग कर्दम राजाने विचारले, ऋषीवर्य, मला कोणत्या पुण्याईने एवढे विस्तृत राज्य व अपार ऐश्वर्य प्राप्त झाले ते सांगण्याची कृपा करा। ही कथा भृगु ऋषी स्वतःच सोमकांत राजाला सांगत होते। ते म्हणाले, राजा, या कथेच्या आरंभी ज्या भृगु ऋषींचा उल्लेख आला आहे तो मीच आहे। मी कर्दम राजाला त्यांच्या पूर्वजन्मीचे वृत्त सांगितले होते। गणेश महात्म्य सांगताना हीच कथा पुढे शिवजींनी कार्तिक स्वामींना, हिमालयांनी आपल्या मुलीला म्हणजेच देवी पार्वतीला आणि ब्रह्माजींनी श्री व्यासांना सांगितली। आज तीच प्राचीन कथा माझ्या मुखातून ऐकण्याचे सद्भाग्य तुम्हाला लाभत आहे। असो, कर्दम राजाने मला त्यांच्या सद्भाग्याचे रहस्य विचारले। तेव्हा मी उत्तर दिले, राजा, पूर्वजन्मी तुम्ही परिस्थितीने गांजून गेलेले एक गरीब क्षत्रिय होता। अपार कष्ट करूनही तुम्हाला आपल्या पत्नीचे व मुलाबाळांचे पालनपोषण नीट करता येत नव्हते, म्हणून तुमच्या पत्नी तुम्हाला नेहमीच दूषणे देत असत। शेवटी तुम्ही कंटाळून गृहत्याग केलात आणि निबिड अरण्यात निघून गेलात। तिथे भटकत असताना तुमची व सौभरी ऋषींची भेट झाली। त्यांना पाहताच तुम्हाला भडभडून आले। त्यांना वंदन करून तुम्ही ओक्साबोक्षी रडू लागलात। तुमची मनोवस्था जाणून त्यांना दया आली। त्यांनी तुमची प्रेमाने विचारपूस केली आणि तुमचे दैन्य दूर होण्यासाठी तुम्हाला गणेशवरद मंत्राचा जप करायला सांगितला। हे पूर्ववृत्त राजा कर्दम लक्षपूर्वक ऐकत होते। राजा कर्दम भृगु ऋषींना म्हणाले, ऋषीवर्य, मला हे गणेश कोण, त्यांचे स्वरूप कसे आहे, त्यांचे महात्म्य काय आहे याविषयी जाणून घेण्याची उत्कंठा लागली आहे, तरी त्यांच्याविषयी सविस्तर माहिती सांगा। मी म्हणालो, राजा, सर्व चराचर विश्व ज्यांच्यापासून निर्माण झाले त्यांनाच गणेश असे म्हणतात। तेच सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहेत, तेच ओंकाराचे जनक आहेत, तेच वेदांचे उत्पत्ती स्थान आहेत, तेच देवांचे देव आहेत, तेच जगाचा आधार आहेत आणि तेच सर्व भूतांचे स्वामी आहेत। त्यांच्या कृपाप्रसादाने ब्रह्माजींना सृष्टीची निर्मिती करण्याचे आणि श्री विष्णूंना तिचे पालनपोषण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे। या गणेशाचे महात्म्य अचिंत्य आहे। त्यांच्या विराट अस्तित्वाचा आणि अगाध लीला कर्तृत्वाचा कोणालाही थांग लागत नाही। त्यांच्याविषयी बोलताना वेदही निशब्द झाले, तिथे मी काय सांगणार। असो, सौभरीन ऋषींनी तुम्हाला त्यांच्या आश्रमात नेले। तिथे श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत तुम्ही वरद गणेश व्रत केलेत। सौभरीन ऋषींनी उपदेश केलेल्या मंत्राचा एकाग्रतेने जप केलात। त्या आराधनेच्या पुण्य प्रभावाने तुम्हाला या जन्मात सुख, संपत्ती आणि वैभव प्राप्त झाले। इतकेच नव्हे तर या जन्मात तुम्ही चक्रवर्ती सम्राट बनलात, हे लक्षात घ्या। स्वतःचे पूर्वजन्मवृत्त ऐकून राजा कर्दम ठक्क झाले। त्यांच्या मनात गणेशभक्ती उत्पन्न झाली। कर्दम राजाने माझ्याकडून गणेश चतुर्थी व्रताचा विधी नीट समजावून घेतला, गणेश मंत्राचा उपदेशही घेतला। माझ्या मार्गदर्शनानुसार श्री गणेशांची आराधना करून त्यांनी इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त करून घेतले। मृत्यूनंतर त्यांना गणेशलोकी उत्तम गती मिळाली। भृगु ऋषी पुढे म्हणाले, राजा, ही कथा सांगून हिमालयांनी पार्वतीला गणेश चतुर्थी व्रत करायला प्रेरित केले। हिमालयांनी पार्वतीला नल राजा, चंद्रांगद व इंदुमती यांच्या कथाही सांगितल्या। आता त्याच कथा मी तुम्हाला सांगणार आहे। पूर्वी मगध देशात नल नावाचे थोर राजा होऊन गेले। ते न्यायनीती धर्माने राज्य करायचे। ते महाविद्वान होते। ते त्रैलोक्यात कुठेही संचार करत असत। देवेंद्रांनाही त्यांचा धाक होता। दमयंती या त्यांच्या पत्नी, त्या खूपच सुंदर, सुशील आणि पतिव्रता होत्या। त्यांचे प्रधान पद्महस्त हेही उदारमतवादी, मुत्सद्दी, धोरणी आणि महाबुद्धिमान होते। एके दिवशी राजा नल राजसभेत बसले होते। तेवढ्यात महातपस्वी गौतम ऋषींचे आगमन झाले। त्यांच्या दर्शनाने त्यांना परमानंद झाला। नल राजाने पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले, त्यांचे क्षेमकुशल विचारले, त्यांची पाद्यपूजा केली व उत्तम आदरातिथ्यही केले।
या त्यांच्या सेवेने गौतम ऋषी अतिशय प्रसन्न झाले. तेव्हा त्यांची परवानगी घेऊन नल राजाने एक प्रश्न विचारला. महाराज, आपण सर्वज्ञ आहात, भूत भविष्य जाणता. मनुष्याला त्याच्या पूर्वकर्मानुसार सुखदुःखादी भोग प्राप्त होत असतात. या जन्मी मला उत्तम राज ऐश्वर्य, सद्गुणी पत्नी, स्वामीनिष्ठ प्रधान, विनम्र सेवक यांचा लाभ झाला आहे. हे कोणत्या पुण्यप्रभावाने साध्य झाले ते सांगण्याची कृपा करा. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, राजा, पूर्वजन्मात तुम्ही गरीब क्षत्रिय वीर होता. गौड देशातील पिंपळपुरा तुमचे वास्तव्य असे. दारिद्र्यामुळे तुम्हाला सर्वत्र अपमान सहन करावा लागे. तुमच्या पत्नी व मुले तुम्हाला टाकून बोलत असत. त्या उपेक्षेला कंटाळून तुम्ही घरातून निघून गेलात. विमनस्क अवस्थेत अरण्यातून हिंडत असताना तुमची आणि कौशिक ऋषींची गाठभेट झाली. तुम्ही त्यांना शरण गेलात. त्यांना आपली व्यथा सांगितली. तेव्हा दयाळू कौशिकांनी तुम्हाला वरद चतुर्थीचे गणेश व्रत करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तुम्ही परम श्रद्धेने त्या व्रताचे आचरण केलेत. त्यामुळे गणपतींच्या कृपेने तुम्हाला धनधान्य प्राप्त झाले. तुम्ही व तुमचे कुटुंबीय सुखी झाले. त्याच व्रताच्या प्रभावाने या जन्मी तुम्ही चक्रवर्ती राजा झालेले आहात. गौतम ऋषींच्या मुखातून आपले पूर्ववृत्त जाणून घेऊन नलराजा धन्य झाले. त्यांनीही गणेश चतुर्थी व्रताचा विधी समजावून घेतला. त्या व्रताचरणाने त्यांची अक्षय कीर्ती झाली. हिमालयानी पार्वतींना आणखी एक कथा सांगितली. ते म्हणाले, चंद्रांगद हे मालव देशाचे राजा होते. ते महाबलाढ्य होते. दानशूर म्हणून त्यांची विशेष ख्याती होती. इंदुमती या त्यांच्या पत्नी. त्या धार्मिक वृत्तीच्या आणि पतिभक्तीपरायण होत्या. राजा राणी दोघेही गो, ब्राह्मण, अतिथी आणि देवता यांची मनोभावे सेवा करत असत. एके दिवशी अमात्यांच्या आग्रहावरून राजा मृगयेस गेले. त्यांच्या समवेत सैन्य आणि सेवक वर्गही होता. वन्य श्वापदांच्या मागे धावताना त्यांनी निबिड अरण्यात प्रवेश केला. तिथे भयंकर दैत्यांनी त्यांना घेरले. ते भीषण संकट पाहून राजा व त्यांचे सैनिक प्राणभयाने व्याकुळ झाले. राक्षसांनी काही सैनिकांना मारून खाल्ले, तर काही सैनिक धडकी भरूनच मरण पावले. एका राक्षस कन्येचे चंद्रांगदांकडे लक्ष गेले. त्यांचे रूपलावण्य पाहून ती मोहित झाली. कामवासना उदीप्त होऊन तिने त्यांना उचलून घेतले. त्यांना छातीशी कवटाळले आणि त्यांचे चुंबन घेऊन त्यांना खाली ठेवले. मग तिने त्यांच्या सैनिकांवर हल्ला केला. ती संधी साधून त्यांनी पळ काढला आणि प्राणरक्षणार्थ जवळच असलेल्या एका विस्तीर्ण तलावात झेप घेतली. काही नागकन्या तिथे जलक्रीडेसाठी आल्या होत्या. त्या नागकन्यांनी चंद्रांगद राजाला पाताळात नेले. त्यांचे राजबिंडे रूप पाहून त्या नागकन्या मुग्ध झाल्या. त्या नागकन्यांनी राजाची चौकशी केली असता ते मालव देशाचे सोमवंशी राजा चंद्रांगद आहेत हे कळताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या, आम्ही तुमच्यावर आसक्त झालो आहोत. तुम्ही आमच्याशी विवाह करा. आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचे सौख्य देऊ. ते म्हणाले, हे नागकन्यांनो, मला एकच पत्नी आहेत. मी निषिद्ध व अन्यायकारक कर्मे करत नाही. परद्रव्य हरण, परस्त्रीची लालसा आदी सर्व दुष्कर्मापासून मी आजपर्यंत दूरच राहिलो आहे. या क्षणी मी तुमचा अतिथी आहे, म्हणून मला अधर्मास प्रवृत्त करू नका. ते बोलणे ऐकून त्यांना राग आला. त्या म्हणाल्या, तुम्ही आमचे मनोरथ धुळीला मिळवलेत, आमची उपेक्षा केलीत. त्यामुळे तुम्ही आम्हाला प्राप्त होणार नसाल तर तुमच्या पत्नींनाही तुमचा सहवास लाभणार नाही. मग त्यांनी त्यांना कारागृहात डांबले. इकडे चंद्रांगदांनी तळ्यात उडी मारलेली पाहून ती राक्षसकन्या त्वरेने त्यांच्या मागे धावली. तिने रागाने त्या तळ्यातील पाणीच पिऊन टाकले. त्यावेळी राक्षसांच्या तावडीतून पळून गेलेले काही राजसैनिक कसेबसे राजधानीत गेले. त्यांच्याकडून अरण्यातील वृत्तांत कळताच इंदुमती राणींना मोठा धक्का बसला. त्या एकदम मूर्छित पडल्या. नगरावर शोककळा पसरली. मान्यवरांनी राणीचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यांनी सौभाग्य अलंकार काढून ठेवले आणि राजसुखांचा त्याग करून विधवेचे आयुष्य जगू लागल्या. अशी 12 वर्षे लोटली. एकदा त्रिभुवनसंचारी नारदमुनी इंदुमतींना भेटण्यासाठी आले असता इंदुमतींनी ब्रह्मर्षींची पूजा केली. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. त्यानंतर नारदमुनींनी इंदुमती राणींना त्यांचे क्षेमकुशल विचारले असता राणी इंदुमतींनी आपली दुःखद कहाणी सांगितली. सर्वज्ञ नारदांनी चंद्रांगद जिवंत आहेत हे ओळखले. नारदमुनी राणी इंदुमतींना म्हणाले, साध्वी, तुमचे पती जिवंत आहेत. ते तुम्हाला लवकर भेटावे म्हणून मी एक उपाय सांगतो. आता वैधव्य लक्षणांचा त्याग करून सौभाग्यालंकार धारण करून या. ते ऐकून राणींना जो आनंद झाला तो वर्णनातीत आहे. राणी इंदुमतींनी प्रधानांना ही सुखद वार्ता सांगितली.
त्यानंतर प्रधानांनी नगरात साखर वाटली. बघता बघता ही आनंदवार्ता संपूर्ण राज्यात पसरली. लोक आनंदाने नाचू लागले. राणींनी सौभाग्य अलंकार धारण केले आणि राणी इंदुमती प्रसन्न मनाने नारद मुनींच्या चरणी येऊन बसल्या. तेव्हा नारद मुनींनी राणी इंदुमतींना गणेश चतुर्थीचे व्रत करायला सांगितले. त्याचा सर्व विधीही सांगितला. नारद मुनींच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवून राणी इंदुमतींनी पूर्ण श्रद्धेने गणेश व्रत केले. गणेश व्रताच्या पुण्यप्रभावाने नागकन्यांची मती पालटली. आपण राजाला सूडबुद्धीने उगाचच कारागृहात डांबले आहे, त्यांना व त्यांच्या पत्नींना दुःख देऊन आपल्याला काही साध्य होणार नाही, असा विचार करून त्यांनी चंद्रांगदांना बंधनमुक्त केले व राजा चंद्रांगदांची क्षमा मागितली आणि राजा चंद्रांगदांचा सन्मान करून परतीच्या प्रवासासाठी त्यांना एक अश्वही दिला. त्या अश्वावर आरूढ होऊन राजा चंद्रांगद त्या तलावातून बाहेर आले. त्यांनी त्या अश्वाला झाडाला बांधले आणि आपली नित्यकर्मे करू लागले. तिथे आलेल्या काही नागरिकांनी त्यांना बरोबर ओळखले आणि अत्यानंदाने राजापाशी धावत गेले. त्या सर्वांनी राजाला उचलून घेऊन मोठा जल्लोष केला. त्यांच्यापैकी काहींनी राजधानीत जाऊन राजा चंद्रांगदाच्या आगमनाचे वृत्त सांगितले. तेव्हा पौरजनांनी राजाच्या स्वागताची उत्स्फूर्त तयारी केली. त्यांनी गुढ्या तोरणे उभारली, केसराचे सडे घातले, रस्तोरस्ती पताका लावल्या, चौकाचौकात रांगोळ्या घातल्या. मंगलवाद्यांच्या निनादाने सारे नगर दणाणून गेले. पती सौख्या संतरलेल्या राणी इंदुमतींची मनोवस्था काय वर्णन करावी. त्यांनी देवांजवळ दीप लावला, साखर ठेवली. मग राजाला आणण्यासाठी खास प्रधानांना पाठवले. प्रधानांनी आणि सर्व लोकांनी त्यांना वाजत गाजत मिरवणुकीने नगरात आणले. राणी इंदुमतींनी पंचारती ओवाळून त्यांना औक्षण केले. दोघांनी एकमेकांना डोळे भरून पाहिले. परस्परांना सुखरूप पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 12 वर्षे भोगलेली विरहव्यथा आज संपली होती. राजा राणींनी अंबारीत बसून राजवाड्यात प्रवेश केला. मग ती दोघेही गणपती चतुर्थीचे व्रताचरण करू लागली. श्री गणपतींच्या कृपाप्रसादाने त्यांची उत्तरोत्तर भरभराट झाली. त्यांच्या राज्यातील लोक सुखी व समृद्ध झाले. आपल्या वडिलांच्या मुखातून गणेश व्रत महात्म्यपर कथा ऐकून पार्वतीचे अंतःकरण भक्तिभावाने भरून गेले. पार्वतींनी अत्यंत श्रद्धेने गणेश व्रतांचे आचरण केले. त्रिपुरासुराचा वध झाल्यावर शिवजींनी त्रैलोक्याची घडी बसवली. इंद्रादी देव आपापल्या अधिकारानुसार कार्यरत झाले. हे देवकार्य झाल्यावर शिवजींना पार्वतीची प्रकर्षाने आठवण येऊ लागली. शिवजी महानंदीवर बसून त्वरेने हिमालयांच्या घरी म्हणजेच आपल्या सासूरवाडीला आले. त्या दिवशी गणेश चतुर्थीचा दिवस होता. पार्वतीचे व्रताचरण त्याच दिवशी संपन्न झाले होते. शिवजींचे आगमन ही त्या व्रताची फलश्रुतीच होती. शिवजींना पाहून पार्वतींना खूपच आनंद झाला. पार्वतींनी शिवजींचे स्वागत केले. काही काळ तिथेच वास्तव्य करून नंतर शिवपार्वती आपल्या गणपरिवारासह कैलासावर परतली. गणेश पुराण अध्याय 52 ते 56 समाप्त.